धोंड्याचा महिना हा 3 वर्षानंतर येतो आणि ह्याच त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये पवित्र अशी ही एकादशीच्या दिवशी अन्नदान करण्याचा मान आम्हाला लाभला. हेच आमचं भाग्य आहे. विठू माऊलीच्या कृपेने भावी भक्तांना अन्नदान वाटण्याची संधी आम्हाला मिळाली. यापेक्षा मोठा आनंद दुसरा काहीच नाही. विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने हा सेवाभाव जपता आला, याचा मनापासून समाधान आहे. अशीच आमच्यावर सदैव कृपा राहावी स्वामी समर्थाची आणि विठू माऊलीची. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझे न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा आज आहे एकादश, धोंड्याच्या महिन्यातील एकादश आणि किती छान मस्त भजन वगैरे चाललंय छानपैकी. आमची आज एकादशीच्या दिवशी असा मुहूर्त आमच्या म्हणजे नाही का एकादशीचा मुहूर्तावर आमची पंगत दिली हे जे खूप छान वाटतं आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं आज आमच्या पंक्तीचं नाही का म्हणजे पंगत तर आधी आम्ही दिलेलीच होती, पण एकादशीच्या दिवशी येईल म्हणून असं वाटलंच नव्हतं. अचानक रात्री फोन आला दादांचा, उद्या तुमची पंगत आहे आणि आम्ही काही तयारी नव्हती केली. सगळं पैसे वगैरे द्यायचे असं सगळं तेच करतात, त्याच्यामुळं आम्ही अचानक सकाळी म्हणजे सगळं आवरलं वगैरे आणि 10 वाजता पोहोचलं तिथं जाऊन नाही का पंक्तीच्या ठिकाणी. तिथं महिनाभर 1 महिना अशी महिनाभर अन्नदान चालतंय आणि महिन्यात भरपूर लोकांच्या पंक्ती वगैरे असतात आणि त्या पंक्तीमध्ये आम्हाला ही एकादशीच्या दिवशी पंगत भेटली. खूप छान आणि मस्त. मला तर वाटतं हे कसं अचानक नाही का घडतंय, नाही का कुठली गोष्ट अचानक घडून येते असं मनात पण नसतं की आम्हाला असं पुढं होईल, तर ते अचानक एकादशीच्या दिवशी पंगत भेटल्यामुळे खूप छान वाटत होतं आणि सगळं आम्ही आवरून गेलोत आणि त्या दिवशी सगळी तयारी वगैरे झालेली होती पहिलीच. मग नंतर टायमिंगला गेलो. जे पंगत आहे का त्यांना आरतीचा मान असतो आणि एकादशीच्या दिवशी आम्हाला आरती मिळाली. मस्त भजन चाललं होतं इकडं सगळ्यांचं छानपैकी भजन चालू होतं. भजन झाल्याच्या नंतर मस्त महाप्रसाद असतो 12च्या नंतर, 12 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो आणि ते महाप्रसाद घेण्यासाठी भरपूर बाहेरून येणारे लोक दर्शनासाठी भक्त म्हणजे नाही का विठ्ठलाचे भक्त असे धोंड्याच्या महिन्यात भरपूर देव दर्शनाला येतात ना. आपण पण जातो, दुसरीकडे महाप्रसाद घेतल्याशिवाय जात नाहीत. नको बाबा इतक्या लांबून आलोत, प्रसाद घेऊनच जाऊ, किती ऊन असू काय असू. लाईनला उभा राहून सगळेजण मस्त प्रसाद घेतात आणि प्रसाद भेटणं हे खूप छान असं नाही का प्रसाद घेऊनच जातात लोक. किती जेवण वगैरे जर केलं असं तर नाही म्हणतात प्रसाद घेऊन आपण नंतर पुढे जाऊ. तर मग असं मस्त आमच्या देवगावमध्ये महिनाभर धोंड्याच्या महिन्यामध्ये देवगावमध्ये महिनाभर प्रसाद असतो 12 ते 4 वाजेपर्यंत. किती लोक येऊ काय होऊ दे, त्यांना प्रसाद 4 वाजेपर्यंत सगळ्यांनाच भेटतो. किती नंबर असो, किती गर्दी असो, सगळ्यांना महाप्रसाद मस्त व्यवस्थित आणि शिस्तमध्ये भेटतो छानपैकी. मस्त सगळ्यांना पोट भरून असं जेवण वगैरे असतं महिनाभर. मस्त छानपैकी तुकाराम महाराजाची आरती, ज्ञानेश्वर महाराजांची आरती, विठ्ठल रुक्मिणीची आरती, अशी ही आरतीचा मान आम्हाला मिळाला आणि खूप छान वाटतं. सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले छानपैकी. तिथं सत्कार झाला, ज्या आरत्या आहेत त्यांचा सत्कार पण झाला आणि बघा किती गर्दी आणि आज खूप गर्दी होणार आहे कारण की धोंड्याचा महिना संपत येत आहे, त्याच्यामुळं जास्त गर्दी वाढायला लागली. तर तुकाराम महाराजाच्या मंदिरात वगैरे दर्शनाला गेलतो तर आम्ही तर दर्शन आमचं तर झालंच नाही, आम्ही तर मुख दर्शन करूनच आलोत वापस. एवढी गर्दी होती की एवढे लांबून लोक ह्या महिन्यामध्ये खूप देवदर्शनाला फिरत असतात, त्याच्यामुळं एवढी गर्दी असल्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये नाही का ह्या गर्दीमध्ये मला तर एवढं समाधान वाटतं ना. एकादशीच्या दिवशी आम्हाला पंगत आली असं मला वाटत पण नव्हतं. आम्हाला आज पंगत वाटत होतं की पंगत आपल्याला भेटती का नाहीच ह्या महिन्यात. एवढी पंक्तीसाठी पण एवढे लोक होते ना, खूप सगळे लोकांची लिस्ट तयार झालेली होती. पंक्ती सगळ्यांच्या भेटत नाहीत, काही लोकांना पंक्ती पण भेटल्या नाही आणि आम्हाला ही एकादशी दिवशी पंगत. माजी सरपंच, विद्यमान नगरसेविका, आपण स्टेजवरती या. पुढे या ना. हो ताई तुम्ही इकडेच थांबा, तुम्ही इकडेच थांबा.
भास्कर थोडं मागे समोर लक्ष द्या एकदा गाडी समोर पाहिजे एकदा समोर पाहिजे हा ते इकडलेच घेतला मधला माणूस कट केला मारुती राजेंद्र जाधव माझ्याकडे फिर ना आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या राजेंद्र जाधव मारुती राजेंद्र जाधव आपला सन्मान बाबासाहेब बालेकर यांच्या शुभ हस्ते होईल. जी लाईन लागली होती जेवण्यासाठी तिकडं ना प्रसाद घेण्यासाठी लाईन लागली होती आणि तोपर्यंत हे झाल्याशिवाय प्रसाद वगैरे दाखवल्याशिवाय तिकडं चालू होत नाही. तो 12च्या नंतरच हे महाप्रसाद सुरू होतो जेवण्यासाठी. सगळ्यांना मस्त छानपैकी मला ह्या ताईचा सत्कार करायला लावला आणि छानच वाटत होतं. मस्तच पहिल्यांदाच मी कुणाचा तरी असा सत्कार केला मला असं वाटतंय आणि मस्त छान सगळंच पार पडलं व्यवस्थित निर्विघ्नपणे आणि मस्त छान सगळ्याचं सत्कार वगैरे करून झाल्याच्या नंतर फोटो चालले होते फोटो काढायचे आणि असं आमचे फोटो वगैरे काढले. ते फेटा ह्यांच्याकडून उलटाच लागत होता नाही का उलटा बसत माहीत नसतं ना कसं घालायचा. तर मग ते म्हणले चल बा प्रोजेल तूच घाल आता हे फेटा प्रोजेला देऊन टाकला. नंतर आलो तर आम्ही प्रसाद वाटण्यासाठी म्हणले जे पंक्तीचा माझ्या ज्यांनी पंगत दिली का त्यांनी असा प्रसाद म्हणजे वाटा 10-15 मिनटं आपण जास्त वेळ थांबायची गरज नाही. दिवसभर प्रसाद चालू असतो महाप्रसाद दिवसभर सुरूच असतो तितके वेळ तर आपण थांबू शकत नाहीत. मी 10-15 मिनटं म्हणले असे वाढा तुम्ही नाही का लोकांना म्हणजे असे मग थांबले मी 10-20 मिनटं थांबले. सगळ्यांना मस्त आमटी वगैरे वाढत होते. केळीचा प्रसाद आमटी शाबू खिचडी असं महाप्रसाद मस्त छान सगळ्यांचे पोटभर जेवण. मग एकादशीच्या दिवशी बाबा हे बघा किती माळकरी लोक जास्तीत जास्त दर्शनासाठी येतात. मग असंच आम्ही प्रसाद मग म्हणले आता बस आता थोडे 10-15 मिनटं वाढला आणि नंतर आम्ही म्हणलं जेवण करून घ्या. आम्हाला पण एकादस होती आणि सगळ्यांनीच ही धोंड्याच्या महिन्यातली एकादस आम्ही सगळेच पकडतो. म्हणजे छान चांगली असते धोंड्याच्या महिन्यातली एकादस सगळ्यांनी धरायची आणि असे 12 महिन्याची जरी एकादस नसली तरी ह्या महिन्यातली एकादस पकडली पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनीच उपास धरले होते. एकादशी सगळ्यांनाच प्रसाद घरी तर काय बनवलं नव्हतं फराळ वगैरेचं काहीच नव्हतं बनवलं. मग तिकडंच सगळ्यांनी फराळी वगैरे केल्या. प्रज्वल तर खूप बोर झाला त्याला तर काय झोप येत होती का काय रात्रीचं जागला खूप वेळ आणि सकाळी पण लवकर उठला होता त्याच्यामुळे ते खूप बोर आणि मुलांना असं नको वाटतं खेळायला असतं ना खूप खुश झाला असतं. गार्डन वगैरे पाहिजे होतं. मग शिल्लक ताटामध्ये ठेवू नका महाप्रसाद ताटामध्ये शिल्लक ठेवायचा नाही. फराळाचे पदार्थ उपवासाचे आपणास उपलब्ध करून दिलेले आहेत. तो देणगीदार हितचिंतक यांच्याकडून हा महाप्रसाद आपणास उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ताटामध्ये शिल्लक ठेवायचा नाही. खिचडी वाढणाऱ्यांना नम्र विनंती खिचडी व्यवस्थित वाढा. सर्व भाविकांना वर्गणीदार हितचिंतक यांच्या माध्यमातून हा फराळ या ठिकाणी वाटप होत आहे. देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद थंड पाणी मंडपाच्या बाहेर आहे. सर्वांना पिण्यासाठी थंड पाणी रांगेत आल्यानंतर आपला ताट दिलं जाईल. ताटात प्रसाद झालं व्यवस्थित मस्त सगळ्यांना फराळाचं वगैरे वाढून झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी फराळी केल्या आणि चाललो दर्शनासाठी. तुकाराम महाराजाच्या मंदिरात दर्शनाला जायचं होतं. मग आलो इंद्रायणी नदीमध्ये म्हणलं पाय वगैरे धुवून वरती दर्शनासाठी जाऊ आणि दिवे वगैरे पण मला आणायचे होते पण एवढ्या घाई झाली ना सकाळी सकाळी उरकायची इकडं जायचं इकडं. बरोबर 11:45 वाजता आम्हाला बोलवलं होतं. 10:30-11:45 या म्हणले. त्याच्यामुळे घरचे बाकीचे कामं करून वाती करून ठेवले होते पण ते घरीच राहिल्या. इंद्रायणी नदीमध्ये आम्हाला वाती सोडायचे असतात तर ते राहूनच गेल्यानंतर प्रज्वलला असं ते मुलगा आला गंध लावायसाठी. तो गंध लावत होता आणि तुकाराम महाराजाचं त्याचं शूट करायचं होतं पण टाईमच नाही भेटला. खूप उशीर झाला होता. मला जाऊ दे आता नंतर कधीतरी आहे आपल्याकडे फेटा वगैरे सगळं उपरणं हे तुकाराम महाराजाचं लुक करायचं प्रज्वल एक दिवस. त्याच्यामुळं मला जाऊ द्या नंतर करूया. आणि आता झालं इंद्रायणी नदीत पाय वगैरे धुवून आलोत मस्तपैकी आणि तिथं इतकं शावळ झालं होतं ना पाय सटकत होते नदीच्या तिथं आणि एवढं जपून जावं लागतंय ना. घाई
काही लोक येतात आणि पाय सटकले की पडतात खाली, त्याच्यामुळं खूप म्हणजे ह्याच्यामध्ये जावं लागतं नाही का, लक्षपूर्वक. पूर्ण शेवाळ आहे तिथं खाली, पाणी साचल्यामुळं सगळं शेवाळ झाले. मस्त दर्शनासाठी आलं होतं, पण एवढी गर्दी होती ना, मग दर्शनच केलं, बाहेरून दर्शन केले आम्ही. आणि परत आम्हाला सोनाराच्या दुकानात पण जायचं होतं, मला जोडवे घ्यायचे होते, ताईंना पण जोडवे घ्यायचे होते, त्याच्यामुळं आम्ही इथलचे दर्शन वगैरे केल्याच्या नंतर तिकडं जायचं होतं. म्हणून शॉर्टकटमध्ये मला नको, नंबरला जर थांबलं असतं ना आमचं 1-1.5 तास किंवा 2 ताससुद्धा नंबर आला नसता. मला आपण आहे तिथं कशाला मग आता नंबरला थांबायचं ना. जे लांबून लोक येतात ना त्यांच्यासाठी मग आता येणंच होत नाही ना, इतके लांबून ते दर्शन घेतल्याशिवाय जातच नाही. तर आपण पण कुठं गेलो ना दर्शन घेतल्याशिवाय येत नाहीत, नको आपल्याला येणं होत नाही. त्याच्यामुळं 1-1.5 तास, 1.5 तास लागो, 2 तास लागो, नंबरला थांबून दर्शन घेतो. तसंच असे लांबून येणाऱ्या लोकांना मला घेऊ द्या, त्यांना मग आम्ही शॉर्टकटमध्ये दर्शन वगैरे घेतलं. मस्त छानपैकी पालखीचं दर्शन घेतलं. पालखी बघाच, तुकाराम महाराजांची पालखी ह्याला जाते ना आपली पंढरपूरला वगैरे, तीच पालखी आहे ही. मस्त छान दर्शनं झाली. आलोत बाहेर, मुलांना किती मस्त वाटते बाहेर गेलो. इथं पण जेवण होतं, इथं पण पंक्ती भरपूर होता. इथं देवगावमध्ये 3 ते 4 जाग्यावर अन्नदान 1 महिना फुल असतं, म्हणजे 4 वाजेपर्यंत अन्नदान असतं. 4 वाजता कितीही पब्लिक येऊ, इथं पण किती गर्दी, तिथं पण किती गर्दी, गाता मंदिरात पण गर्दी, भंडारा डोंगरावर पण गर्दी, जिकडं पाहू तिकडं सगळीकडं गर्दीच गर्दी. एवढी 4-5 जागेवर पंक्ती आहेत तरी पण प्रसादासाठी खूप गर्दी. आणि छानपैकी आम्ही झालं आता तिकडं तर जेवण वगैरे झालेच होते. इथं दर्शन वगैरे घेतले आणि सोनाराच्या दुकानात काय शूट वगैरे करून नाही घेतलं. मग आलोत घरी, आणि मग मस्त घरी आल्याच्या नंतर बाकीचे काम वगैरे राहिलेले केले. आजचा ब्लॉग कसा वाटला, शेवटपर्यंत माझा ब्लॉग बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.